हरे कृष्ण. आज प्रातःकालीन भागवत चर्चामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय 5 सर्व कारणांचे कारण श्लोक क्रमांक 36 आणि 37 बघण्याचा प्रयत्न करूया. त्यात आपण सृष्टीपासून समर्पणापर्यंत विराट रूप आणि वर्णाश्रमाचे दिव्य रहस्य याविषयी जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो श्लोक आहे आपला ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नारायणं नरं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततः जयम् उदीरयेत्. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती भक्तिर्भवति नैष्टिकी. नैष्टिकी। हरे कृष्ण. स्कंद दुसरा अध्याय 5 सर्व कारणांचे कारण. यस्य इह अवयव हि लोकान् यस्य इह अवयवहि लोकान् कल्पयन्ति मनीषिणः कल्पयन्ति मनीषिणः कटि आदिभिः अधः सप्त कटि आदिभिः अधः सप्त सप्त ऊर्ध्वं जन जग जगन आदिभिः. सप्त 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 ऊर्ध्वं जघन आदिभिः यस्य इह अवलोकै लोकान् कल्पयन्ति मनीषिणः कटि आदिभिः अधः सप्त सप्त ऊर्ध्वं जगन आदिभिः. भाषांतर. महान पुरुषस्य तत्व. मुखं ब्रह्म हरे ते राम. क्षत्रम् एतस्य बाहवः उर्व आर्वैश्यः पूर्वोः भगवत् पूर्वोः वश्यः भगवतः पद्भ्यां शूद्र व्यजायत्. पुरुषस्य मुखं ब्रह्म क्षत्रम् एतस्य भावः पूर्वो वैश्य भगवतः पद्भ्यां शूद्र व्यजायत. भाषांतर. महान तत्वज्ञानी कल्पना करतात की ब्रह्मांडातील संपूर्ण ग्रहलोक रचना ही भगवंताच्या विराट रूपाच्या वरील आणि खालील अवयवांचेच प्रगटीकरण आहे. ब्राह्मण त्यांच्या मुखाचे, क्षत्रिय बाहूंचे, वैश्य मांड्यांचे प्रतिनिधित्व करतात आणि शूर त्यांच्या पायांपासून निर्माण होतात. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलम् श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादान् सगण ललिता श्री विशाखान्वितांच. नमो ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिने ते नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देशतारिणे देशतारिणे वांछा वाञ्छाकल्पतरु कल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. स्कंद दुसरा अध्याय 5 सर्व कारणांचे कारण श्लोक क्रमांक 36 आणि 37 आपण बघत आहोत. यामध्ये ब्रह्मदेव सांगतात ते नारद मुनींना की जे विराट रूप आहे त्याची जे महान तत्वज्ञ कल्पना करतात
तर ब्रह्मांडातील संपूर्ण ग्रहलोक ही विराटाच्या वरती आहेत, उच्च लोक वरती आहेत. तर त्यांचे अवयवांचे खालचे भाग म्हणजे खालचे लोक प्रगटीकरण आहेत, असं त्या याच्यात सांगण्यात आलेलं आहे. आणि पुढच्या श्लोकात ते म्हणतात आहे की ब्राह्मण त्यांच्या मुखाचं म्हणजे विराट रूपाचं जे मुख आहे ते म्हणजे ब्राह्मणाचं प्रतीक आहे. त्यांचे बाहू म्हणजे क्षत्रिय, मांड्या म्हणजे वैश्य म्हणजेच व्यापारी, आणि शूद्र हे त्यांच्या पायापासून निर्माण झाले, असं त्यांनी या दोन श्लोकांमधून विराट पुरुषाच्या अवयवांचं त्यांनी ब्रह्मांडातील संपूर्ण ग्रह लोकांच्या रचनेशी कम्पॅरिझन केलेलं, तुलना केलेली आहे. आणि ते सुंदर रीतीने आपल्याला प्रभुपादांनी तात्पर्यांमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रभूजी आपल्याला सुंदर सोप्या भाषेत समजून सांगतील अशी मी त्यांना विनंती करते. हरे हरे कृष्ण. कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी. तर जसं आपण काल बोलत होतो की ब्रह्माजी आता नारदजींना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन झाल्यावर, काल जे कार्यसृष्टी इथपर्यंत कार्यसृष्टी इथपर्यंत संपल्यावर आता ते काय करताय, तर विराट स्वरूपाचं जे आहे त्याचं आता ते तुलना करतायत, त्याचं जे काही आहे आपल्या ते मार्गदर्शन करतायत. तर आज त्यातले हे पहिले दोन श्लोक जिथे आपल्याला कळतं की विराट स्वरूप आणि जी समाज व्यवस्था आहे याच्यामध्ये काय समतुल्यपणा आहे आणि कसं आपण विराट रूपाला समजून घेऊ शकतो. कारण की सृष्टीपासून समर्पणापर्यंत विराट रूप आणि वर्णाश्रम ह्या दोघांचं दिव्य महत्व आहे आणि त्यांचं रहस्य देखील आहे. तर जसं आपण पाहतो की ह्या श्लोकांमधनं आपल्याला आध्यात्मिक तत्वज्ञानाचा खोलवर अभ्यास करायला मिळतोय. विशेषतः परमेश्वराचं जे वैश्विक स्वरूप आहे विराट रूप आणि सृष्टीच्या शाश्वत क्षणिक पैलूंबद्दल फरकही इथे आपल्याला कळतो. ह्या श्लोकामुळे भक्त भौतिक कल्पनाशक्ती आध्यात्मिक वास्तव यांच्यात फरक कसा करायचा याचं मार्गदर्शन त्याला मिळतंय आणि म्हणूनच आत्म्याचा परमात्म्याशी शाश्वत संबंध पुन्हा स्थापित होतो. विराट रूप काल्पनिक आहे परंतु मार्गदर्शक देखील आहे. पा विराट रूप काल्पनिक पण उपयुक्त ही एक कल्पना आहे जी भौतिकवादी स्थूल बुद्धीच्या लोकांना परमेश्वराचे अस्तित्व समजावून देण्यासाठी उपयुक्त आहे. कल्पयंती ही हा शब्द या रूपाचे तात्कालिक स्वरूप असल्याचे दर्शवतो. भगवान हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर भगवंतांच्या अनेक स्वरूपांचं आपल्याकडे मार्गदर्शन मिळतं. आपल्या ग्रंथांमध्ये म्हटलं जातं 10 हात, 4 हात, 2 हात असे अनेक अनेक आदि अनादि नित्य स्वरूप आहेत भगवंतांचे. परंतु विराट रूप स्थूलदृष्टी असणाऱ्यांसाठी केवळ एक प्रारंभिक साधन आहे. हे काल्पनिक शरीर आहे जिथे ग्रह प्रणालींना अवयवांशी तुलना केली जाते. बद्ध आत्म्यांना विश्वाचे नियंत्रण करणाऱ्या एका उच्च अस्तित्वाची उपस्थिती समजून घेण्यास मदत करण्यासाठी. तर आपल्याला हे समजणं आवश्यक आहे की चिरंतन काय आणि क्षणिक काय. श्री प्रभुपाद म्हणतात की वैश्विक स्वरूप तात्पुरते भ्रामक आहे आणि अंतिम वास्तव नाही. विराट रूप नाशवान आहे, जसं भगवद्गीतेत दुसऱ्या अध्यायातील 16व्या श्लोकात म्हटलंय, जे नसते त्याचे अस्तित्व नाही आणि जे असते त्याचा नाश होत नाही. शरीर सतत बदलते, जन्म वृद्धत्व मृत्यू, परंतु आत्मा नित्य अविनाशी आहे. जर आपण क्षणिक गोष्टींमध्ये वेळ घालवला तर जीवनाचा मूळ उद्देश हरवतो. नवशिक्यांसाठी विराट रूपाचे अस्तित्व महत्वाचे आहे, कारण ते भौतिक इंद्रियांचं देवत्वाशी जोडण्यास मदत करते. तथापि जसजसे आपण प्रगती करतो तसतसे आपले लक्ष वैश्विक स्वरूपापासून, जे काळ आणि अवकाशाने बांधलेले आहे, परमेश्वराच्या शाश्वत वैयक्तिक स्वरूपाकडे आणि तत्वांकडे वळते. आत्मचिंतनातून भगवत साक्षात्कार आपल्याला पाहायला मिळतो. आत्मा शरीरातील फरक समजून घेणे ही आध्यात्मिक शिक्षणाची सुरुवात आहे. अज्ञान दूर करणे म्हणजे श्रीकृष्णांशी असलेले आपले शाश्वत नाते ओळखणे. सेवक ते गुरु, शिकवलेले ते शिक्षक आणि भक्त आणि पूजनीय. वेदांत सूत्र आणि भागवत दोन्ही श्रीकृष्णांना सर्व उत्सर्जनांचे स्त्रोत म्हणून अधोरेखित करतात. आपण तर कनिष्ठ पदार्थ आणि आत्मा श्रेष्ठ. आपण कोण आहोत, आपण कोणाचे अंश आहोत हे जाणल्याने परमेश्वराचे स्वरूप स्पष्ट होते. भगवान पूर्णत्व आहेत आणि आपण त्यांचे अनुरूप अंश. यामुळे आपली शुद्ध सेवक भावना जागृत होते. आपण भगवान नाही, फक्त त्यांचा अंश आहोत. भगवंतांचे 78% गुण आपल्या सूक्ष्म स्वरूपात असतात, पण आपण पूर्ण नाही.
उदाहरणार्थ कृष्ण सूर्याच्या माध्यमातून पाण्याचे वाफ करून त्याचे स्थानांतर करतात. आपण फक्त ट्रक वापरून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पाणी वाहू शकतो. आपण फक्त निसर्ग निरीक्षणातून भगवंतांचे वैभव थोड्याफार प्रमाणात समजू शकतो. दृष्टी नव्हे तर कृपा हेच भगवान दर्शनाचे रहस्य. अर्जुनाने विराट रूप पाहण्यासाठी विनंती केली, प्रामाणिक भक्त म्हणून नाही तर इतरांना पटवण्यासाठी. अर्जुनाला कृष्णत्वाचे दिव्यत्व माहीत होते, तरीही त्याने हे रूप पाहण्याची विनंती केली, जेणेकरून ते सार्वजनिक निकष आणि साक्ष म्हणून काम करू शकेल. लोकांसमोर एक धावा, कृष्णाचा देव म्हणून अद्वितीय स्थानाचा. भगवंत केवळ भक्ताच्या शुद्ध प्रेमाने प्रेरित होऊनच स्वतःचे विराट स्वरूप प्रकट करतात. अर्जुनाने गीतेमध्ये 11व्या अध्यायातील 4थ्या श्लोकात प्रार्थना केली, तू योग्य समजलास तर मला कृपया हे रूप दाखव. म्हणजे मुख्य प्रकार काय, तर कृष्ण कृपेनेच प्राप्त होतात, तर्काने नव्हे. आणि म्हणूनच ब्रह्माजी नारदजींना विराट रूप आणि मानव समाजातील दिव्य रचना याच्याविषयी मार्गदर्शन करतात. भगवंतांचा विराट देह हा समाजाची योग्य रचना आहे. भगवंतांच्या विराट रूपातून 4 वर्ण निर्माण झालेत. ब्राह्मण जे भगवंतांचे तोंड आहे, शिक्षण यज्ञ आदी कार्य करण्यासाठी. क्षत्रिय भगवंतांचे भुजा आहेत, हात आहेत, रक्षण व प्रशासन करण्यासाठी. वैश्य म्हणजे भगवंतांची मांडी, अन्न निर्मिती व व्यापारासाठी. आणि शूद्र म्हणजे भगवंतांचे पाय, सेवा व सहाय्यतासाठी. समाजातील वेगवेगळ्या वर्गांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या परमेश्वराला वेगवेगळ्या शारीरिक अवयवांच्या उपमा हे स्पष्ट करतात की सर्व एकाच दैवी वास्तवाचे भाग आहेत. त्यापैकी कोणीही खरोखर वेगळे किंवा स्वतंत्र नाही आणि सर्व घटक जे आहेत ते गरजेचे आहेत, कोणताही कमी नाही. जसे शरीरात सर्व अवयव आवश्यक असतात, तसेच समाजात सर्व वर्ण आवश्यक आहेत. पाय देखील महत्वाचे, कारण की पायाशिवाय शरीर चालूच शकत नाही. प्रत्येकाचे कार्य वेगळे असले तरी उद्दिष्ट एकच, आणि ते म्हणजे भगवंतांची सेवा. वेदांचा अंतिम उत्कर्ष देखील हाच आहे की भगवंतांची ओळख समजून घेणं. वेद म्हणजे ज्ञान आणि अंत म्हणजे अंतिम सत्य. तर कृष्णच सर्व ज्ञानाचा सारांश आहे, अंतिम सत्य आहे, हे समजणं म्हणजे वेदांत. मानव जीवनाचे उद्दिष्ट भगवंतांशी स्वतःचे नातं ओळखणं आणि त्यानुसार आचरण करणं. हे न कळल्यास मानव जीवन वाया जाते. वर्णानुसार जबाबदाऱ्या देखील आहेत. जसं ब्राह्मण त्यांची जबाबदारी आहे ज्ञानाचा प्रसार करणं, यज्ञ करणं, मार्गदर्शन करणं. क्षत्रिय त्यांची जबाबदारी आहे रक्षण करणं, नीतीची अंमलबजावणी करणं. वैश्यांचं कर्तव्य आहे अन्न गोसंवर्धन अर्थव्यवस्था. आणि शूद्रांचं कर्तव्य आहे सर्व वर्गांना सेवा देणं. आणि म्हणून प्रभुपादजी आपल्याला चेतावणी देतात, जरी व्यवस्था नसेल तर समाजात गोंधळ, अनागोंदी आणि अधर्म वाढतो. तर विराट रूप केवळ एक साधन आहे. भागवतमच्या 11व्या स्कंदातील 5व्या अध्यायातील 2ऱ्या श्लोकात आपल्याला सांगितलेलं सापडेल की हे रूप कमजोर भक्त किंवा अज्ञ लोकांसाठी आहे, जे भगवंतांचं साकार रूपाला समजू शकत नाही. विराट रूप त्यांच्या बुद्धीनुसार भगवंतांचे अस्तित्व स्वीकारण्याचा एक मार्ग आहे. भौतिक इंद्रियांद्वारे काही प्रमाणात विश्वरूप जाणता येते, परंतु केवळ प्रेमळ भक्तिपूर्ण सेवेमुळेच कृष्णाचे खरे वैयक्तिक स्वरूप प्रकट होते. आणि आपल्याला तर चैतन्य महाप्रभूंचं आदेशाचं पालन करायचंय, प्रसार कार्य करायचंय. जरे देखत तारे कह कृष्ण उपदेश म्हणायचा आहे. आणि त्यासाठी एक शुद्ध सहानुभूतीपूर्ण तपस्या आवश्यक आहे. प्रसार करण्यासाठी प्रथम ऐकणे आणि जप करणे गरजेचे आहे. श्रोत्याच्या मानसिकतेनुसार विचार मांडणे हीच खरी कला आहे. सर्वच आत्मे काही काळासाठी भगवंतांपासून दुरावलेले आहेत, त्यांना प्रेमाने परत आणणे हे आपले कार्य आहे. तर निष्कर्ष हाच की विराट कल्पनेतून शुद्ध भक्तीपर्यंतचा प्रवास. विराट रूप हे प्रारंभिक साधन आहे. अंतिम लक्ष भगवंतांच्या शुद्ध सगुण 2 हाताच्या स्वरूपाची भक्ती आहे. भक्तांना विराट रूपात व्यस्त राहू नका असा सल्ला दिला जातो, कारण ते वास्तवाच्या शाश्वत पैलूंपासून लक्ष विचलित करतात. खरी आध्यात्मिक प्रगती केवळ अखंड भक्ती साधनेद्वारेच शक्य आहे, जो अज्ञान दूर करते आणि परमपुरुषाची थेट अनुभूती देते. वर्णाश्रम धर्माची योग्य अंमलबजावणी हे समाज व आध्यात्मिक जीवनाचे संतुलन साधणारे साधन आहे.
अशा शिकवणी नियमितपणे ऐकून आणि त्यावर चिंतन करून व्यक्ती अज्ञानातून आध्यात्मिक साक्षात्काराच्या प्रकाशाकडे उन्नत होतो. अंतिम उद्दिष्ट हेच की शुद्ध भगवत भक्ती, जी मुक्तीच्या पलीकडली अवस्था आहे. आणि म्हणूनच ब्रह्माजी नारदजींना हे सर्व समजवतायत, ज्यामुळे आपल्याला कळावं की जो भगवंतांची शुद्ध सेवा करतो तो खरंच आधीच मुक्त आहे, ब्रह्मभूत स्थितीत आहे. हरे कृष्णा.